मंडळी, नेमकं असं काय झालं की प्राजूने भाग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्याचबरोबर चारू मामीला पहिल्यांदा आपल्या प्राजूची किंमत कळाली। भाग्यावरील प्राजूचं अतोनात प्रेम बघून चारू मामीने स्वतः प्राजूची माफी मागितली। पण हे सर्व झालं कसं हे बघण्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। पण सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, पाठराखीण या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, होतं असं की भाग्याचं आणि रोहनचं लग्न हे एका दिवसावर येऊन पोहोचलेलं असतं आणि चारू मामीने तर प्राजूला अटच घातलेली असते की तुझ्यामुळे माझ्या भाग्याचं सगळं नुकसान होत असतं, त्यामुळे तू मात्र इथं तोंड दाखवायला सुद्धा राहिली नाही पाहिजे। भाग्याला खूप भीती वाटत असते, कारण आई आजीच्या इथे जाऊन तो शैलेंद्र तिला त्रास देत असतो आणि नोकरीवर तिचा फक्त थोडाच वेळ जात असतो। आता ह्या बाकीच्या वेळेत करायचं काय हा तिच्या पुढे मोठा प्रश्न असतो। त्याच वेळी तिथे मामा येतात। मामा प्राजूला म्हणतात की प्राजू, अगं तुझ्या सख्या बहिणीचं लग्न आहे आता आणि तू मला तिच्या एकाही फंक्शन मध्ये नाही दिसलीस। अगं, जर तुला भीती वाटत असेल तर सुलक्षणा मॅडम सोबत मी बोलतो आणि त्यांच्याकडून तुझ्यासाठी सुट्टी मागवून घेतो। तेव्हा मामी लगेच प्राजूकडे बघायला लागते। प्राजू म्हणते की नाही नाही मामा, त्याची काही गरज नाहीये। काय आहे ना, मुलं माझ्याशिवाय अभ्यासच करत नाही, त्यामुळे त्यांना सारखी मीच हवी असते। अहो, ते जेवत सुद्धा नाही माझ्याशिवाय, त्यामुळे मला त्यांच्या इथं जाणं खूप गरजेचं आहे। मग मामा थोडेसे रागवतात आणि प्राजूला म्हणतात की अगं प्राजू, काय बोलतेस तू? ऐनवेळी तर भाग्या तुझी खूप जवळची आहे हेच आम्हाला दिसतं आणि आज तिचं लग्न आहे, त्यावेळी मात्र तू तुझ्या नोकरीतून एक दिवसही सुट्टी काढू शकत नाही। असं कसं काय शक्य आहे? मला काहीही माहीत नाही। भाग्याच्या लग्नामध्ये मला तू हवी आहेस आणि जर तू भाग्याच्या लग्नामध्ये सुट्टी काढली नाहीस तर तुला काम कायमचं सोडावं लागेल। मी तुला सूर्यवंशींच्या इथे जाऊन नोकरी करूच देणार नाही। भाग्या आता घाबरलेली असते। तिच्याकडे एक दुहेरी प्रश्न निर्माण झालेला असतो की आता करायचं तर करायचं काय? एकीकडे चारू मामी असते आणि दुसरीकडे मामा असतात आणि दोघांचाही मान ठेवणं प्राजूला गरजेचं वाटत असतं। आता प्राजू एकटीच गोंधळात पडलेली असते। तिच्या पुढे काय करावं हा प्रश्न असतो, कारण मामाने तर तिला सांगितलेलं असतं की तुला काहीही करून भाग्याच्या लग्नामध्ये उपस्थितच राहायचंय आणि चारू मामीचं म्हणणं आहे की तू तर इथे एका फंक्शन मध्ये सुद्धा दिसायला नकोय। अशा वेळेस आपली प्राजू काय करणार? तिच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला असतो। सर्वजण हॉलमध्ये असतात आणि थोडेसे भावूक झालेले असतात, कारण आता एका दिवसात भाग्या ते घर सोडणार असते आणि लग्न करून तिच्या सासरी जाणार असते, त्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं। सगळेजण रडत असतात। प्राजू त्यावेळी बाहेरच उभी असते आणि बाहेरूनच ती भाग्यासाठी इमोशनल असते। खरं तर भाग्याच्या लग्नात तिला सहभागी व्हायचं असतं, तिची खूप इच्छा असते, परंतु आता तिची मजबुरी बनलेली असते ही गोष्ट। पण तिने चारू मामीला शेवटी वचन दिलेलं असतं की काही झालं तरी आपल्या भाग्याच्या सुखाआड मी कधीही येणार नाही। म्हणून प्राजूने आता एक मोठं आणि टोकाचं पाऊल उचललेलं असतं। ज्यावेळी सगळेजण हॉलमध्ये असतात त्यावेळी आता प्राजू मुद्दाम नाटक करते। प्राजूने आता अंगणातली मोठी कुंडी उचललेली असते आणि कसलाही विचार न करता स्वतःच्या हाताने ती कुंडी ती पायावर पाडते आणि मुद्दाम स्वतःला जखमी करून घेते। तिचा पाय मुरगळलेला असतो आणि पायाला जखम सुद्धा झालेली असते। प्राजू आता खूप मोठ्याने ओरडते, त्यामुळे घरातले सर्वजण आता बाल्कनीमध्ये येतात आणि विचारतात की काय झालं प्राजू, काय झालं? प्राजू खूप मोठमोठ्याने ओरडत असते, माझा पाय गेला असं ती म्हणत असते आणि मोठमोठ्याने रडत असते। त्यावेळी मामा, भाग्या सगळेजण खूप घाबरलेले असतात। भाग्या तर रडायला लागलेली असते की हे काय झालं? आता माझं एका दिवसात लग्न आहे आणि हे काय होऊन बसलं प्राजूला? ती रडायला लागलेली असते। प्राजूला म्हणत असते की प्राजू, तुला काही होणार नाही। प्राजू मात्र मोठमोठ्याने रडत असते आणि मुद्दाम ती मोठमोठ्याने रडत असते। आता तिने हे सगळं नाटक केलंय हे मामीच्या लक्षात आलेलं असतं। म्हणजे मामीला एक गोष्ट समजते की हे सगळं प्राजूने नाटक केलंय, म्हणजे तिला मामांचाही शब्द मानायचा होता आणि माझाही मानायचा होता, त्यामुळे तिने स्वतःच्या पायावर ही कुंडी मारून घेतली आणि या गोष्टीमुळे आता प्राजूबद्दल मामीला एक सॉफ्ट कॉर्नर झालेला असतो की प्राजूने आपल्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी किती एवढं मोठं पाऊल उचललं आणि स्वतःलाच इजा करून घेतली। त्यामुळे आता प्राजूबद्दल एक मामीला वेगळाच आदर निर्माण झालेला असतो। तर मामा म्हणत असतात की प्राजू, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल। आणि मग प्राजूला लगेचच दवाखान्यात नेलं जातं, कारण ड्रेसिंग करायची असते।
दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की त्यांचा रक्तस्राव पण झालेला आहे आणि त्यांचा पायही मुरगळलेला आहे, त्यामुळे निदान 2 दिवस तरी त्यांना आरामाची प्रचंड गरज आहे. आणि आता जर तुम्ही त्यांना घरी नेलं तर पुन्हा एकदा ट्रॅव्हलमध्ये त्यांचा पाय दुखू शकतो, त्यामुळे तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवा आणि हॉस्पिटलमध्ये 2 दिवस त्यांना रेस्ट करू द्या. असं म्हटल्यावर मामा म्हणतात की अहो आम्हाला ते शक्य नाही आहे, कारण आमच्या दुसऱ्या मुलीचं लग्न आहे, आमच्या घरात लग्न कार्य आहे आणि प्राजूला असं झालं आहे, डॉक्टर काही होणार नाही का, लवकर ॲडजस्ट नाही होणार का. त्यावेळी डॉक्टर म्हणतात की नाही, जखम ही खूप खोलवर आहे आणि पायसुद्धा मुरगळलेला आहे, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येच थांबणं खूप गरजेचं आहे. जेव्हा डॉक्टर असं म्हणतात तेव्हा प्राजूला मनोमन आनंद झालेला असतो, कारण तिला 2 दिवस आता घरी जावं लागणार नाही. आणि याचं कारण असं की ती भाग्याच्या लग्नामध्ये इन्व्हॉल्व पण होऊ शकणार नाही. मामीला दिलेलं वचनसुद्धा ती पूर्ण करणार आणि मामाला दिलेलं वचनसुद्धा ती पूर्ण करणार. शेवटी भाग्याच्या सुखासाठी तिने स्वतःवर एवढी मोठी कुंडी पाडून घेतलेली असते. आता जेव्हा डॉक्टरच हे सगळं बोलतात तेव्हा आता मामांकडे सुद्धा पर्याय उरलेला नसतो, त्यामुळे मामा म्हणतात की ठीक आहे डॉक्टर, शेवटी आम्हाला प्राजू लवकर बरी व्हावी हेच अपेक्षित आहे. लग्न तर नंतरही होईल, पण भाग्या म्हणते की अजिबात नाही, जोपर्यंत प्राजू माझ्या लग्नाला येत नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. मला माहीत नाही काही, लग्नाची डेट अजून 2 दिवसानंतर काढा. हे ऐकल्यावर चारू मामी आणि आई आजी तर तोंडातच बोट घालतात की आता सगळ्या गोष्टी जुळून आल्यात, पण भाग्याला काय झालं. म्हणून आता प्राजू भाग्याला समजावत असते की हे बघ भाग्या, तुझ्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि तुझ्या लग्नात मी असो किंवा नसो, माझ्या सदिच्छा कायमच तुझ्यासोबत असणार आहेत आणि मला खूप आनंद झालाय की तुझं लग्न होणार आहे. काही नाही ग, आपल्याला कोणी तोडू शकतं का, जास्तीत जास्त काय तर मी तिथं शरीराने तुझं लग्न अटेंड नाही करू शकत, परंतु मनाने मात्र मी तुझ्या सोबतच असणार आहे. आणि मला खूप वाईट वाटेल की जर तू माझ्यामुळे तू जर लग्न पोस्टपोन केलं तर मला अजिबात चालणार नाही, मला खूप दुःख होईल. आणि तुला वाटतं का की ऑलरेडी माझ्या पायाला एवढं मोठं दुखणं झालंय आणि त्यातल्या त्यात तू मला अजून एक दुखणं द्यावं. तेव्हा भाग्या म्हणते की नाही ग प्राजू, परंतु माझ्या लग्नामध्ये तू मला हवी होतीस आणि तुलाही माहिती आहे की माझे कितीतरी फंक्शन्स तुझ्या विना गेलेत. आता मला तुझी गरज होती, मला तुझ्यासोबत राहायचं होतं, शेवटचे क्षण मला या घरात तुझ्यासोबत जगायचं होतं आणि तुला काय होऊन बसलं हे. तेव्हा प्राजू म्हणते की काही नाही ग, 2 दिवसांची तर बात आहे ना, नंतर सगळं ठीकच होणार आहे आणि आपलं नातं कोणी बिघडवू शकतं का, अजिबात नाही. त्यामुळे तू लग्न कर आणि मी आहेच आहे ना हॉस्पिटलमध्ये, मी 2 दिवसात बरी होऊन जाईल. असं म्हटल्यावर आता घरचे सर्वजण घरी गेलेले असतात, प्राजू तिथे एकटीच असते आणि प्राजू थोडीशी इमोशनल झालेली असते, रडत असते, कारण खरंच तिला भाग्याच्या लग्नामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असतं, तिला भाग्याचं लग्न तिच्या डोळ्यांनी बघायचं असतं, परंतु चारू मामीच्या वचनामुळे ती वचनात अडकली गेलेली असते आणि तिचा नाईलाज असतो. जेव्हा सगळेजण निघून जातात तेव्हा चारू मामी पुन्हा एकदा माघारी आलेली असते आणि चारू मामी प्राजूसमोर हात जोडते. प्राजूला ती म्हणते की मला माफ कर, मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी तू का केल्यात. तुझ्या पायावर कुंडी पडली नव्हती तर तुझ्या पायावर तू कुंडी पाडली आहेस हे मला कळलंय आणि मला तुझ्या डोळ्यात पाहून समजलंय की तू हे फक्त माझ्यासाठी आणि भाग्यासाठी केलंय. तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. तेव्हा प्राजू म्हणते की मामी अगं असं का बोलतेस तू आणि उपकाराची भाषा का बोलतेस, शेवटी मला सुद्धा आपल्या भाग्याचं सुखच हवं आहे ना, आणि जर अशा करण्याने आपल्या भाग्याचं सुख वाढणार असेल तर मी स्वतःचा जीवही द्यायला तयार आहे भाग्यासाठी. तेव्हा चारू म्हणते की नाही, आज खऱ्या अर्थाने मला कळलं की खरंच तुझं भाग्यावर किती प्रेम आहे ते. आता तर काही टेन्शनच नाही, आता तू हॉस्पिटलमध्येच राहणार आहेस, त्याच्यामुळे तुला खोटंही बोलावं लागणार नाही आणि खोटं बोलून तुला घरातून पळही काढावा लागणार नाही. इकडे तू आरामात राहा, आराम कर, पायाची काळजी घे आणि जर तुला कसलीही गरज लागली तर मला कॉल कर. तेव्हा प्राजू म्हणते की हो मामी चालेल. परंतु त्यावेळी त्या दोघींचं बोलणं हे तृप्तीने ऐकलेलं असतं, कारण तृप्ती ही चारू मामी परत का प्राजूकडे गेली हे बघण्यासाठीच आलेली असते आणि तृप्तीला कळलेलं असतं की प्राजूने ती कुंडी स्वतःच्या पायावर मुद्दाम मारून घेतली, तिच्या अंगावर ती पडलेलीच नव्हती आणि हे सगळं तिने भाग्यासाठी केलंय आणि चारू मामीचा एवढा मोठा प्लॅन आहे हे आता तिला समजलेलं असतं. त्यामुळे तृप्ती या गोष्टीचा गैरफायदा घेणार एवढं तर नक्की. परंतु मित्रांनो, तृप्ती या गोष्टीचा गैरफायदा कसा घेते आणि कशा प्रकारे पुन्हा एकदा अडथळा निर्माण करते हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे.
पण मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.